गणित दिलेलं बघा, 3 संख्या 3, 4, 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 आहे. तर त्या संख्या कोणत्या? असं म्हटलेलं आहे. तर बघा अशा कंडिशनमध्ये ना, इथे काय दिलेलं आहे वर्गाची बेरीज. जर नॉर्मल बेरीज असली असती ना, तर आपण यांची डायरेक्ट बेरीज केली असती, की किती 3 आणि 4, 7 आणि 4 5, 12 होतील. पण इथे वर्गाची बेरीज दिल्यामुळे आपल्याला काय करायचं इथं 3, 4, 5 न घेता इथे त्या 3 संख्या ज्या आहेत, त्या कुठल्या मानायच्या आहेत? 3x, 4x आणि 5x अशा मानायच्या आहे. मग त्यांचा वर्ग जर केला आपण ह्याचा, तर ह्याचा वर्ग किती होणार आहे? 9x चा वर्ग. आता यांची बेरीज म्हटलेलं आहे म्हणून डायरेक्ट लिहितो अधिक 16x चा वर्ग, 4 चा वर्ग आणि हा आहे 5 चा वर्ग म्हणजे 25x चा वर्ग. आता त्यांची बेरीज म्हटल्यामुळे सगळ्यांची बेरीज केली ती किती आलेली आहे 1250. मग इथे बघा 9 आणि 16 25, 25 आणि 25 50 होतील. 50x चा वर्ग बरोबर येतील 1250. हा जो 50 इथे गुणाकारात आहे आपण तिकडे जर पाठवला हा भागाकारात जाईल. यांचा भागाकार केला तर इथे येईल 25. x चा वर्ग बरोबर 25 तर x ची किंमत किती येणार आहे? 5 येणार आहे. वर्गमुळामध्ये x चा वर्ग 25 तर x ची किंमत 5. मग x ची किंमत 5 जी आहे ती ह्याच्यामध्ये ठेवा फक्त. किती येणार आहे? 5 त्रिक 15. पहिला ऑप्शन जिथे 15 असेल ते असेल. त्याच्यानंतर इथे 5 ठेवलं 5 चोक 20 तर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. पुढचं वाटलं तर इथे परत 5 ठेवा. किती येणार आहे? 25 येणार आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली 179 रुपयाची मंथली मेंबरशिप आहे, जी वार्षिक जर तुम्ही घेतली तर ती 699 रुपयाला अवेलेबल होईल. धन्यवाद.